ब्लॅक मॅजिक ॲक्च्युली करणारे आहेत किंवा मग तंत्र साधना करणारे आहेत. सो यांच्यावर हे उलटू शकतं का? काही केसेसमध्ये हे घडू शकतं. एखादा मांत्रिक जेव्हा पैसे घेऊन एखादी क्रिया एखाद्यावर करतो, तर समोरच्याकडे पण जर काही एक सुप्रीम पॉझिटिव्ह शक्ती असेल, कोणी असतील, स्वामी असतील, गजानन महाराज असतील, तर बरेचसे अटॅक हे संत वरच्यावर आपल्याला भक्तांना वाचवत असतात. तिथे पण ते परतले जाऊ शकतात. म्हणजे संत परतून नाही लावत, संत कधीच दुसऱ्याचा वाईट चिंतत नाही. पण काय आपण म्हणतो ना, बाय डिफॉल्ट होणारा एक परिणाम म्हणतो ना आपण, की एक एनर्जी अटॅक करायला आली आणि तिथे जर एकदम हनुमान दिसला तर ती एनर्जी चिडून त्या मांत्रिकाकडे जाते. अशी एक केसेस घडू शकतात. युजली आपल्या देवतांच्या शक्ती आणि संतांच्या शक्ती दुसऱ्यांवरती त्रासदायकपणे उलटून नाही लावत, किंवा आपण पण ते उलटून नाही लावू शकत गुरूंचं हे असल्यामुळे. पण चुकून असं जर झालं की अरे बाबा एखादा हल्ला करायला एक 4 एनर्जीज आल्या आणि तिथे काळभैरवाचं जर अनुष्ठान रोजचं होत असेल, मग ते त्या मांत्रिकाकडे परत जाऊ शकतं आणि ते करणाऱ्यावरही परत जाऊ शकतं. खूप कमी केसेसमध्ये घडतं, पण घडतं. ह्या ऊर्जा अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहेत. म्हणजे त्या चिडून काय रिॲक्ट करतील काही सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीला ॲक्सिडेंट करण्याची आज्ञा घेऊन ते जर आलं असेल आणि तिथे ते उलटलं गेलं, तर ज्याने केलं ते त्याचा तेवढाच परिणाम ॲक्सिडेंट करू शकतो. ते त्या करणाऱ्यावरतीच जाऊ शकतं. म्हणजेच आपण म्हणतो उलटलं गेलं.